श्री स्वामी समर्थ. निस्वार्थ भक्तीने स्वामी देवांना कसे जिंकता येईल हे तुम्हाला आज या कथेतून कळून येईल. स्वामीवर आपले कसे अतूट विश्वास आणि प्रेम असले पाहिजे की स्वामी आपल्यावरती स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू लागतील. स्वामी स्वतः तुमच्या मार्गातील काटे, संकटे, दुःख स्वतःवर घेतील. तुम्हाला आपल्या लहान बाळासारखे सांभाळतील. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय टाईप करा. हे सर्व कसे शक्य आहे ते जाणून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत नक्की पहा. एका गावात खूप कंजूस शेठजी राहत होते. एक दिवशी त्यांनी दुकानावर त्यांच्या मुलाला बसवलं आणि सांगितलं की विना पैसे कुणालाही काही देऊ नको. मी जाऊन आलो. तेवढ्यात अचानक एक संत तिथे आले, जे वेगवेगळ्या ठिकाणाहून एका वेळची भोजन सामुग्री घेत असत. त्यांनी मुलाला म्हटलं की बेटा, मला जरा मीठ दे. मुलाने संताला डब्बा उघडून एक चमचा मीठ दिलं. शेठजी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की डब्बा उघडा पडला होता. शेठजींनी मुलाला विचारलं, काय रे, काय विकलंस? मुलानं सांगितलं की एक संत जे तलावाजवळ राहतात त्यांना एक चमचा मीठ दिलं. यावरून शेठजी भडकले आणि म्हणाले, अरे मूर्खा, यामध्ये तर विषारी पदार्थ आहे. आता शेठजी धावत धावत संताजवळ पोचले. तेव्हापर्यंत संत जेवण बनवून भगवानाला नैवेद्य लावून जेवायला बसले होते. शेठजी लांबूनच म्हणाले, महाराज थांबा, तुम्ही जे मीठ आणलं होतं ते मीठ नाही तर विषारी पदार्थ होता. कृपा करून तुम्ही हे भोजन करू नका. संत म्हणाले, आम्ही तर प्रसाद घेणारच, कारण मी देवाला नैवेद्य दाखवला आहे. नैवेद्य दाखवून जेवण सोडू शकत नाही. जर नैवेद्य दाखवलं नसते तर कदाचित जेवणही सोडलं असते. असं म्हणून संतांनी प्रसाद समजून जेवण सुरू केलं. हे पाहून शेठजी हैराण झाले. ते रात्रभर तिथेच बसून राहिले. शेठजींना राहून राहून ही चिंता सतावत होती की जर आता काही झालं तर त्याची मोठी बदनामी होईल. रात्री जर तब्येत खराब झाली तर कमीत कमी ते संताला वैद्याकडे घेऊन जाऊ शकतील. म्हणून ते तिथेच थांबले. विचार करता करता त्यांना झोप लागली. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सकाळी रोजप्रमाणे संत लवकर उठले आणि नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेले. शेठजी म्हणाले, महाराज, तुमची तब्येत बरी आहे ना? यावर संत म्हणाले, देवाची कृपा आहे. यानंतर ते पूजेसाठी मंदिराकडे निघाले. जसं संतांनी मंदिराचं द्वार उघडलं तेव्हा तिथे भगवानाच्या श्री विग्रहाचे 2 भाग झाले होते आणि त्यांचं शरीर काळं पडलं होतं. हे पाहताच शेठजी सर्व समजून गेले. भक्ताच्या अतूट विश्वासाला पाहून भगवानाने जेवणातील विष नैवेद्य म्हणून स्वतः ग्रहण केले आणि भक्ताला प्रसाद ग्रहण करू दिला. यानंतर शेठजींनी तात्काळ मुलाला दुकान सोपवलं आणि स्वतः संताच्या शरणात आले आणि देवाची भक्ती करू लागले. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय, स्वामी शक्तीवर विश्वास आहे टाईप करा. भाग्यवंत ठराल. आपलेही स्वामी भगवंतावर
असे अतूट विश्वास, निस्वार्थ निशंक विश्वास असायला हवे. कुठलेही संकट काहीही बिघडू शकत नाही. भलेही संकट कितीही मोठे असू दे, बिनधास्त राहायचे. ज्यांचे स्वामीवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांना श्री स्वामींचा साक्षात्कार आजही होत असतो. कारण स्वामी आपल्याला सोडून गेलेच नाही, ते आपल्यामध्येच आहे. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवावा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे. म्हणून निर्धास्त रहा. हम गया नहीं जिंदा आहे. श्री स्वामी समर्थ. एकदा ही महाराजांनी तुमचे गुरुपद घेतले, तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारले की प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी उभी राहते आणि या शक्तीसमोर तुमचा विरोध केलेली प्रत्येक योजना नतमस्तक होतेच. स्वामींनी मनुष्य स्वभाव ओळखून त्याने सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीराखा आहे. भिवू नकोस, पुढे जात जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू, असे श्री स्वामी समर्थाचे बोल आहे. मग आपण पुढे का नाही जायचं? अखेरच्या क्षणापर्यंत कार्य करत राहा. हे श्री स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला दर्शवले होते. म्हणून प्रगती साधायची असेल तर मनुष्याने एका जागी बसून राहता कामा नाही. प्रभावी असावे, पुढे जात राहावे. आळशी माणसाचे तोंड बघू नका. श्री स्वामी समर्थांनी हे अनेक वेळा म्हटले आहे. कृती शून्य माणसे त्यांना आवडत नसायची. आळस हा माणसाचा शत्रू आहे. मनुष्याने उद्योगी राहावे हेच त्यांचे म्हणणे होते. म्हणून ते कायम म्हणत असत, मुंगी होऊन साखर खावी. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. हात जोडून डोळे लावून माझ्यासोबत बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.